नमस्कार. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगावमधील दिनांक 19/12/2024 वार गुरुवार गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार पहा. 19 गावांचा उपचार एकाच अधिकाऱ्याकडे. पहा, वाढत्या लोकसंख्येनुसार गौडगाव आरोग्य केंद्रात आणखी एक वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. केवळ एकाच वैद्यकीय अधिकारी रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेकदा मीटिंग व कार्यालयीन कामासाठी जावे लागते. अशा वेळी रुग्णांसाठी आणखी एक वैद्यकीय अधिकारी असणे खूप गरजेचे आहे. तसेच याबाबत माहिती डॉक्टर रणजित हनुमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र गौडगाव, तालुका बार्शी. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. मी डॉक्टर रणजित हनुमंत पाटील, वैद्यकीय अधिकारी, गौडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्यावेळेस हे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाले त्यावेळेस तांत्रिक अडचणीमुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. परंतु पदनिर्मिती करतानाच तांत्रिक चूक झाल्यामुळे बरोबर आज तागायत खूप वर्षापासून इथे एकच वैद्यकीय अधिकारी काम करतात. आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानाबाद आणि तुळजापूर रोडवर असून इथून दोन्ही जिल्ह्यात मराठवाड्याची बाउंड्री आहे. तिकडचे अनेक रुग्ण इथे येतात. तसेच इथे जवळपासचे बरेच रुग्ण इथे येत असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे का नाही, ह्या गौडगावच्या सरकारी दवाखान्यामध्ये कमीत कमी 18 ते 20 गावची पेशंट लोक ह्या ठिकाणी येतात. तर त्या ठिकाणी बनवत असं त्यांचं समाधान होत नाही किंवा डॉक्टर असतात नसतात. कधी कधी अशी ओरड पण येते की आम्ही नुसत्या गोळ्या घेऊन माघारी जातोय. बरोबर आहे का? तर या ठिकाणी तुम्ही जसं सांगितलं तसं 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी एक डॉक्टर असतोय, तो पण कंटिन्यू नसतोय. कारण एक वैद्यकीय अधिकाऱ्याला मीटिंग असतात, बरोबर, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये व्हिजिट असतात, तालुक्याच्या मीटिंग असतात व इतरही शासनाने नेमून दिलेली कामे असल्यामुळे एक वैद्यकीय अधिकारी येत्या 24 तास आरोग्य सेवा देण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. बरोबर. आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची ज्या त्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे कामे नेमून दिलेली असल्या कारणाने इथे पदनिर्मिती होऊन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी हा जो वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रश्न आहे बरोबर तो मिटला पाहिजे आणि इथल्या लोकांना 24 तास उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. मग ह्यासाठी गौडगाव ग्रामपंचायतीनं काय करावं लागतंय का? याच्या अगोदर पण प्रयत्न झालेले आहेत अशी मला माहिती मिळाली. आणि आपण आता 1-1.5 महिन्यापूर्वी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी तशी केलेली आहे की पदनिर्मिती होऊन वैद्यकीय अधिकारी. म्हणजे असं काय पत्र व्यवहार केलेला आहे का ईमेल केलेला आहे? पत्र व्यवहार केलेला आहे आणि मेल पण गेलेला आहे. बरोबर. तर वरिष्ठांनी याच्यामध्ये लक्ष देऊन या ठिकाणी डॉक्टरची सुविधा करायला पाहिजे. पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रशासन त्यांनी लवकरात लवकर इथे वैद्यकीय अधिकारी नेमून दिला तर उत्तम आरोग्य सेवा आपल्याला देता येईल. आणि मध्यंतरी याच दवाखान्यामध्ये म्हणजे शासनाने भरपूर खर्च केलेला आहे. पलीकडे डिलिव्हरी वार्ड केलेला आहे चांगला. त्यासाठी तर निदान कमी कमी दुसरा डॉक्टर असायला हवाच. इथं म्हणजे 24 तास आरोग्याचा सेवा उत्तम देण्यासाठी 2 वैद्यकीय अधिकारी जे शासनाने कर्मचाऱ्याची जी नेमणूक करताना तयार केलेली असते ती 2 वैद्यकीय अधिकारी हा म्हणजे नियमच आहे. बरोबर. परंतु ही तांत्रिक अडचण आजपर्यंत प्रयत्न करून सुटलेली नाही. तरी आता शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. हे बाबतीत CO साठी पत्र दिलंय काय? CO साहेबांना आपण पत्र दिलेलं आहे. अजून कुठे पत्र व्यवहार केलाय? आपण जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी म्हणजे आरोग्य विभागाला आपण पत्र व्यवहार केलेला आहे. बरोबर. पत्र व्यवहार करून किती दिवस झालो सर? 1 महिना होऊन गेलेला आहे. आणि रुग्ण कल्याण समितीची मीटिंग झाली आचारसंहितेच्या अगोदर. त्याच्यामध्ये ही हा विषय झालेला आहे. तर कल्याण समितीची जी सदस्य आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही पूर्णतः ग्रामपंचायत सहित की वैद्यकीय अधिकारी मिळण्यासाठी. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.